आपण सगळे एकत्र कशा पद्धतीने येणार आहोत ह्याच्यावरती आहे. 5 मुद्द्यामध्ये हे सगळं बदलतं आणि हे 5 मुद्दे मी तुम्हाला इन्सिस्टिव्हली का सांगतो हे तुम्हाला सांगतो. सध्या अस्तित्वात असलेले सगळे टॅक्सेशन बंद करा. इन्कम टॅक्स नाही, रोड टॅक्स नाही, स्टॅम्प ड्युटीज नाही, शेतसारा कुठलेच टॅक्सेस नाहीत, ऑक्ट्रॉय नाही. दुसऱ्या मुद्द्यावर आपण असं बोलतोय की सरकार चालण्यासाठी बँकेच्या व्यवहारावर, बँकेच्या अंडरलाईन व्यवहारावर, कुठल्या व्यवहारावर, ज्या अकाउंटला फक्त पैसे येतील, देणाऱ्या अकाउंटला नाही, ज्या अकाउंटला पैसे येतील त्या अकाउंटमधून तुम्ही काही टॅक्स लावा. नंबर 3 आपण सांगतोय रोखीच्या व्यवहारावर कुठलाही कर लावू नका. 4 नंबरचा पॉइंट असा आहे की 50 रुपयाच्या नोटा उद्यापासून बंद करा. आणि 5वा, एका मर्यादेच्या वरचे जे रोखीचे व्यवहार असतील त्याची कायदेशीर मान्यता तुम्ही त्याला फक्त देऊ नका. असं ठरवलं की आता नवीन पिढी या प्रकारच्या कामाकडे कशी वळेल यासाठी पुढचे आयुष्याचे 20 वर्ष द्यायचे. आणि बेसिकली असं म्हणतात की आपल्याला जर आजची भूक मिटवायची असेल तर धान्य पेरायचं असते, धान्य शेती करायची. जरा 5-10 वर्षाची भूक मिटवायची असेल तर वृक्ष शेती करायला पाहिजे, फळ शेती करायला पाहिजे. आणि पुढच्या काही पिढ्यांची जर भूक मिटवायची असेल तर माणसांची शेती करायला पाहिजे. आणि त्यानंतर अचानक आणीबाणी आली. बाइंडरच्या वादातही मी लोकांना सांगत होते की आज तुम्हाला तर हा अश्लीलतेचा वाद वाटतोय म्हणून तुम्ही असं म्हणताय की शासनाने बंदी घालावी. उद्या वेगळ्या कारणासाठी शासन बंदी घालू लागेल तेव्हा तुमचं मत काय असेल. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की भाजपचे म्हणजे पुढे भाजप जनसंघाचे त्यावेळेचे जे लोक होते ते पुढे आणीबाणीच्या बाजूला आले, पण या दोन्ही वेळेला ते आमच्या विरुद्ध होते. ज्यावेळेस आपण हे बघा पैशाचं देवाणघेवाण कमी झाली की आपोआप चांगल्या गोष्टी, दुसऱ्या चांगल्या गोष्टीकडे आपलं मन वळतं. त्यामुळे एकच धास लागला होता की विंचारून लोक मरतात का. ते सगळे कागद पाहिल्यानंतर कोणीच काही लिहिलेलं नव्हतं हो त्या PSCच्या कागदामध्ये. डेथ, स्कॉर्पियन बाईट पण असंच लिहायला, काही मला उलगडलं नाही. महाडमध्ये आल्यानंतर महाडचे लोक, डॉक्टर लोक बोला हे का पागल झाला काय म्हणे, यू आर इडियट, अँटीव्हेनमने ट्रीटमेंटने कशाला ट्रीट करता तुम्ही. महात्मा गांधीने 1948ला लेप्रसीवर ड्रग नव्हते, बाबा आमटेंनी त्यांनी तसेच रुग्ण सोडले का. ड्रेसिंग केलं, उन्हाला हील केलं, हळूहळू ते बरे झाले, नंतर DTS शोध लागला. बरं खरंच डॉक्टर साहेब कांदा जीवन आवश्यक आहे का. समजा तुमच्या इथं 15 दिवस कोणी कांदा खाल्ला नाही म्हणून चौकात आला आणि चक्कर येऊन पडला आणि कांदा कांदा म्हणून हातपाय खोडूच मेला, असं काही झालं का. कांदा जीवन आवश्यक आहे का. अरे जीवन आवश्यक औषध गोळ्या. साप चावला इंजेक्शन नाही मिळालं डॉक्टर साहेब मरतं का नाही माणूस. हो पंतप्रधानाची बायको की 50 रुपये कांद्याचा भाव झाला, बजेट वाढ. या ग्रंथांचा जरा वेगळा विचार झाला पाहिजे. हे केवळ समाजशास्त्र, नीतिशास्त्र, स्त्री पुरुष संबंध इथपर्यंतच मर्यादित ठेवता कामा नये. त्याच्यामध्ये अनेक खगोलशास्त्राचे उल्लेख आहेत, अनेक वैद्यकशास्त्राचे उल्लेख आहेत, अनेक धनुर्विद्येचे उत्तमोत्तम उल्लेख आहेत. तेव्हा अशा प्रकारे तटस्थपणे अभ्यास करणाऱ्यांची पिढी ही दीक्षित, राजवाडे यांच्यापासून सुरू झाली. कारण ती निरीक्षणं इतकी अफाट आणि धमाल होती. कारण पहिल्या पानावरचं पहिलंच एक निरीक्षण असं आहे की ब्रह्मदेव स्वतःची मुलगी इजपाशी गेला म्हणजे हिच्याबरोबर त्यांनी संभोग केला त्या काळच्या भाषेप्रमाणे. आमच्या ग्रामसभेमध्ये गावातली जमीन बाहेरगाव विकायची नाही, कारण विकतो तो गरीब आणि घेतो तो श्रीमंत. आज 94 सालापासून आजपर्यंत एकाही माणसाला आम्ही गावात पाऊल ठेवून दिला नाही. अनेक आले, खूप मोठे लोक आले, कारण बाहेरचा वाटेल तेवढा पैसा देतो, गावातला देऊ शकत नाही. गावात विकतो कोण गरीब आणि घेतो कोण श्रीमंत. मग एवढं करून पुन्हा श्रीमंत होणार असेल, गरीबच होणार असेल भूमिहीन, तर मग हा कार्यक्रम कशासाठी. आणि आमची तेव्हापासून ग्रामसभा जी आहे तसं 89 पासून हे सगळं प्रत्येक निर्णय गावात घेतो आम्ही. सरकार काय म्हणतं, सरकारचे GR काय आहेत, सरकारचे मापदंड काय आहेत, त्यापेक्षा आमच्या हिताच्या दृष्टीने काय आहे ह्या पद्धतीने आम्ही जोडतो. और आप इस्लाम के खिलाफ बात करिए. मैंने कहा मैं इस्लाम के खिलाफ नहीं बात कर रही हूँ. आप जिस तरह से तलाक की बात कर रहे हो, तलाक ऐसा इस्लाम में नहीं है. तलाकचा ॲक्च्युअली काय कन्सेप्ट आहे की तलाक
एकदा पहिल्या म्हणायला दिला जातो, मैं तुमको तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, पहिल्या म्हणाला त्यांनी तो म्हणेल. मग त्यांच्यामध्ये रिकन्सिलेशन करण्याचा प्रयत्न किया जातो कि दोनों को एक छत के नीचे फिर से रखा जाता है कि दोनों में अगर सुलह हो गई तो तलाक कैंसिल. फिर दूसरे महीने में वो दूसरा तलाक बोलेगा और फिर भी अगर दोनों में सुलह हो गई, अगर दोनों एक छत के नीचे रहते हैं तो दूसरा तलाक भी कैंसिल. अगर नहीं सुलह हुई तो तीसरे महीने में तीसरा तलाक देगा. पण हे सगळं आहे का प्रॅक्टिसमध्ये? काही नाही. पण आत्ता मात्र मी थांबवते लग्न. आता हिने सांगितलंय ना की 15 एप्रिलला मी एका अल्पवयीन मुलीचं लग्न थांबवलंय आणि अशा पद्धतीचं आता तर मी खूप ही झाली. आता लोक म्हणतात की बहुत टेरर आहे. त्या पंचायती SEZ मध्ये बरखास्त केल्या जाणार आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त केल्या जातील आणि एका विशेष ऑथॉरिटीला तिथे अधिकार दिले जातील. महाराष्ट्रातला कायदा तर असं म्हणतो की त्या ऑथॉरिटीमध्ये 5 लोक असतील, ज्या 5 मध्ये 3 लोक हे त्या SEZ डेव्हलपरचे असतील. याचा अर्थ काय आहे? आमच्याकडे अंबानी म्हणजे रिलायन्स उद्योग समूह जर SEZ करत असेल तर तिथे आता निर्णय घ्यायचे सर्व अधिकार हे अंबानी स्वतः आणि त्याचे 2 लोक हे 5 पैकी 3 जण करतील. उरलेला 1 जण डेव्हलपमेंट कमिशनरचा माणूस असेल आणि 1 राज्य सरकारचा प्रतिनिधी असेल. म्हणजे एक जुनी जी वतनदारी होती, जुने जे संस्थानिक जी संस्थानं खालसा करून आपण एकसंध भारत इथे निर्माण केला, त्याला छेद देत ही आधुनिक संस्थानं आता आणली जात आहेत, ज्याच्यात कायद्यातच असं म्हणून ठेवलेले आहेत की दीज आर टू बी कन्सिडर्ड ॲज फॉरेन टेरिटरीज. आंदोलनात आला, मोर्चा मागं बघितला की कार्यकर्त्याची छाती फुगते. यार पण तो त्याच्या मागणीसाठी आलाय ना, तुझ्या मनातल्या समाजव्यवस्थेसाठी तो आलेला नाही. हे जर आपण समजून घेतलं नाही तर आपलं मॉरल जाण्याची शक्यता असते. माझं असं कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की तुम्ही ज्या प्रकारची आंदोलनं करता ती कुणासाठी आहेत आणि त्या आंदोलनाच्या सपोर्टसाठी कोण उभं राहतं याचं उघड्या डोळ्यांनी मूल्यमापन करणं आवश्यक आहे. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर आपण विचार पद्धती नाही बदलू शकत. विचार पद्धती बदलण्याचा लढा हा सगळ्यात महत्त्वाचा लढा आहे. तर साहजिकपणे सरकारी माणूस लाच मागतो तर हा ती सांगतो की मी काही लाच तुला देणार नाही, ते काम थांबतो. मग हा परत येतो. परत जाताना त्याच्याबरोबर 2 माणसं जातात आणि ती 2 माणसं त्याला ते सांगतात की आम्ही वेंढा गावातले आलेलो, आमचा असा नियम आहे की लाच द्यायचा नाही आणि त्यातून तुला लाच पाहिजे असेल तर तू पावती दे, आम्ही गावात देऊन ती दाखवेल. तर त्यालाही होत नाही, 2 माणसांनी काम होत नाही. मग 4 माणसं जातात आणि त्या 4 माणसांनी झालं नाही तर पूर्ण गाव जायची तयारी ठेवतो. तुम्ही कल्पना करा की कारकुनाच्या ऑफिसमध्ये जर पूर्ण गाव आलेलं आहे आणि ते म्हणते की हां सांग, तू पावती दे, आम्ही पैसे देतो. तर अशा तऱ्हेचा जो दबाव त्यांनी तयार केलेला आहे त्यामुळे त्या गावातले लोक कुठल्याही तऱ्हेची लाच देत नाहीत आणि आता अर्थातच त्यांचा दबदबा इतका आहे की त्यांच्याकडे कोणी लाच मागण्याची हिंमत करत नाहीत. आपली व्यवस्था आहे, आपली मालकी आहे त्याच्यावर. न्यायाधीशांच्या बापाची व्यवस्था नाही आहे. न्यायदान नको आहे आपल्याला, न्याय आमचा हक्क आहे, आम्हाला दान नको आहे हे सांगणारे लोक आपल्याला वाढवायचे आहे आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आपल्या न्यायालयापर्यंत पण पोचवायचं आहे. मी पुढचे 4 वर्ष माझी वकिली अशा प्रकारची करणार आहे आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि नंतर मी सोडून पण देणार, कारण मला असं एक वकील होते आणि वकील वारले असं नको आहे, काहीतरी. धन्यवाद. ऑर्गनायझेशनचे 2 प्रकार केलेले आहेत. ऑर्गनायझेशन विच इज फंक्शनिंग प्रॉपरली, दॅट इज हेल्दी ऑर्गनायझेशन, आणि विच इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली, दॅट इज सिक ऑर्गनायझेशन. तर माझ्याही मताप्रमाणे की पोलीस ऑर्गनायझेशन इज अ सिक ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन इज अ सिक ऑर्गनायझेशन. ती बदलायला पाहिजे एक पॉलिटिकल लीडरने आणि दुसरी ब्युरोक्रॅटिक लीडरनी बदलायला पाहिजे. माझं मत 180 डिग्री तुमच्यापेक्षा वेगळं आहे की आपण प्रत्येक वेळेला त्या राजकारण्यांना दोष देत असतो, हे करत नाही, पॉलिटिकल विल नाही वगैरे वगैरे. मला अभ्यासात आढळलं की पॉलिटिशियनना विल असो अगर नसो ते काही करू शकत नाही. पण तरी देखील आपल्याला आपापल्या त्या वेळच्या आंदोलनाचे जे गाभ्याचे प्रश्न आहेत त्या गाभ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात एकत्र राहता येतं का याचा विचार निश्चितपणे करता येईल. आज तर असं दिसतंय मला की वेगवेगळ्या गटांकडे वेगवेगळ्या प्रकारची नैपुण्य आहेत. त्या नैपुण्याची देवघेव होऊ शकेल का, एकमेकाच्या विचाराला आधार होऊ शकेल का, या दृष्टीने या सांगडचा आपण विचार केला तर नंदू माधव आणि त्याच्या मित्रांनी हा जो 2 दिवसाचा घाट घातला आहे त्यात आपण कुठेतरी पुढे जाऊ शकू असं वाटतं.